Hello friends, I am Dattatreya Jadhav from HM College Karad. Students, today we are going to solve some examples on higher order derivatives which is from the exercise 1.5. Students, in previous lecture we were studied about higher order derivatives. If y is equal to f of x, then dy by dx is called as first order derivative and d2y by dx square is called as second order derivative. dqy by dx cube is called as third order derivative. या ठिकाणी आज आपण काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहे d2y by dx स्क्वेअर फाइंड आउट करण्याचे. इथं आपलं पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड डी स्क्वेअर वाय by dx square if x is equal to 2at square and y is equal to 4at. या ठिकाणी बघा काय करायला सांगितलेलं आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. कधी जर x इज इक्वल टू 280 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 480 असेल तर. आता क्लिअरली या ठिकाणी x इन टर्म्स ऑफ t दिलेलं आहे, y इन टर्म्स ऑफ t दिलेलं आहे, म्हणजे फंक्शन कसलं झालेलं असणार आहे, पॅरामेट्रिक फंक्शन झालेलं असणार आहे आणि पॅरामीटर असणार आहे t. आपल्याला काय करायचं आहे तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. तो काय असतो, डी डी एक्स असतो डी वाय बाय डी एक्सचा, म्हणजे डी वाय बाय डी एक्सची आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह. मला सर्वात पहिल्यांदा काय फाइंड आउट केला पाहिजे, डी वाय बाय डी एक्स. त्यासाठी मी एक्झाम्पल कसं सॉल्व करतोय बघा. या ठिकाणी सुरुवातीला मी गिवन लिहितोय, गिवन वाय इज इक्वल टू 480. वाय पहिल्यांदा घेतलेला आहे, वाय इज इक्वल टू 480. मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टी, कारण की y हे फंक्शन टी मधलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ डी डी टी घेणे दोन्ही बाजूचा. डी डी टी एल एच एसचा म्हणजे डी डी टी वायचा म्हणजे डी वाय वाय डी टी इज इक्वल टू डी डी टी आपण घेणार आहे 480चा, डी डी टी 480चा. त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात येते की 4 कॉन्स्टंट आहे, ए देखील कॉन्स्टंट आहे, ते डेरिव्हेटिव्हच्या सिम्बॉलच्या बाहेर येतील आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ती येईल 1. 4a इंटू 1 म्हणजे ते येईल 4a. हा झालेला आहे आपला डी वाय बाय डी टी. त्याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. अजून आपल्याला काय दिलेलं आहे, अँड एक्स आपल्याला दिलेला आहे. एक्स काय आहे तर 2at स्क्वेअर. आता एक्स हे फंक्शन टी मधलं आहे म्हणून मला हे देखील फंक्शन काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी डी टी घेणे दोन्ही बाजूचा. देअरफॉर डी डी टी एल एच एसचा म्हणजे एक्सचा म्हणजे डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी डी टी कोणाचा आहे तर तो 2at स्क्वेअरचा आहे. त्यापैकी 2a हे कॉन्स्टंट आहेत, ते डेरिव्हेटिव्हच्या सिम्बॉलच्या बाहेर येतील आणि टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह मला विथ रिस्पेक्ट टू टी काढायची. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x येते, टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 2t येईल आणि हे सॉल्व केलं तर 480 मिळेल आपल्याला dx बाय dt. ओके, हे आपलं झालं इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला पहिल्यांदा dy बाय dx फाइंड आउट करून घेतला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी लिहितो वी हॅव dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt विच इज इक्वल टू, बघा dy बाय dt काय आलेलं आहे 4a डिवायडेड बाय dx बाय dt आलेलं आहे 480. 4 ला 4 कॅन्सल झाले, ए ला ए कॅन्सल झाला आणि आपल्याला dy बाय dx मिळालेलं आहे 1/t. इथं लिहून घेतो dy बाय dx इज इक्वल टू 1/t. आता आपल्याला काय करायचं आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. बघा या ठिकाणी मी काय करतो, याची अगेन डेरिव्हेटिव्ह घेतो, पण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतलं पाहिजे. इथं फंक्शन टी मध्ये आहे
आणि आपल्याला हवा आहे d2y/dx², म्हणजे dy/dx ची डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे विथ रिस्पेक्ट टू x, नॉट t. ओके, आपल्याला d2y/dx² फाइंड आउट करायचं आहे. dy/dx ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, म्हणून मी या ठिकाणी अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करतो. का डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x केलेलं आहे बघा, d2y/dx² हवाय. d2y/dx² म्हणजे ddx कोणाचा, तर dy/dx चा. लक्षात आलं? म्हणजेच मला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल विथ रिस्पेक्ट टू x ची, म्हणून मी या ठिकाणी या दोन्ही बाजूची डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे काय होईल, देअरफॉर ddx LHS चा म्हणजे dy/dx चा इज इक्वल टू ddx RHS चा म्हणजे 1/t चा. देअरफॉर आत्ताच बघितलेलं आहे ddx dy/dx चा म्हणजे d2y/dx². मी इथं लिहू शकतोय d2y/dx², आणि हाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता ddx 1/t चा आहे. बघा आपण काय करतोय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय आणि फंक्शन आहे t मध्ये. आपण याच्यापूर्वी पण असे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. बघा इथं सांगतो, या ठिकाणी तुम्हाला लॉग y ची डेरिव्हेटिव्ह घेतलेली होती, ddx log y चा काय येते, तर 1/y इंटू dy/dx. फंक्शन हे y मधलं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करतोय, तेव्हा काय करायचं, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायची. म्हणजे हे काय झालं, लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू त्या मध्ये असणारा जो व्हेरिएबल आहे y ची डेरिव्हेटिव्ह काय करायची, विथ रिस्पेक्ट टू x काढायची. आता इथं बघा फंक्शन t मध्ये आहे, फंक्शन आपलं t मध्ये आहे, ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करायचं. 1/t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय आली असती, -1/t² इंटू त्या व्हेरिएबलच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं. t ची डेरिव्हेटिव्ह काय येईल, dt/dx विथ रिस्पेक्ट टू x. जर हे कसं आले हे समजलं नाही तर बघा या ठिकाणी ddt 1/t चा काय केलं, फंक्शन काय आहे, t मध्ये आहे, म्हणून मी काय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t केलं. ddx ऐवजी ddt लिहिलं. हे dt एक्स्ट्रा झालेले आहे, ते कमी करणं गरजेचं आहे, म्हणून इथं dt लिहिला. आणि हा dx लिहायचा राहिलेला आहे, म्हणून हा dx लिहिला. आणि याला रिझन दिलं बाय चेन रूल. चेन रूल नुसार आपण ही गोष्ट केलेली आहे. सगळ्यात भारी काय, तर तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा फंक्शन टी मध्ये असेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत असेल, तेव्हा तुम्ही डायरेक्टली काय करायचे, त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढायची. 1/t ची डेरिव्हेटिव्ह -1/t² इंटू त्या टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायला विसरायचं नाही. ओके, आता हे आपल्याला मिळालेलं आहे d2y/dx². याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला dt/dx काढायचं आहे. dt/dx आपल्याकडे dx/dt आहे, आपल्याला dt/dx काढायचं आहे. वी हॅव, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, तर dt/dx हा काय येतो, 1/dx/dt. कशावरून, तर इनव्हर्स फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह घेताना dx/dy काढायचा असेल तर तो 1/dy/dx लिहू शकता, किंवा dy/dx काढायचा असेल तर तो तुम्ही 1/dx/dy लिहू शकता. तसंच मला dt/dx काढायचं आहे तर 1/dx/dt लिहिणार मी. आता dx/dt आपल्याला कुठं मिळालेलं आहे, इक्वेशन सेकंड मध्ये, तो काय आहे तर 480, म्हणजे हे झालं 1/480. देअरफॉर इक्वेशन थर्ड गिव्स, काय झालेलं आहे इक्वेशन थर्डला बघा, देअरफॉर d2y/dx² इज इक्वल टू, आता हा -1/t² आहे तो तसाच, इंटू dt/dx ची व्हॅल्यू ही आपण काय टाकणार आहे, 1/480. हे सिम्प्लिफिकेशन करून घ्या,
-1 इंटू 1 -1 डिवायडेड बाय 4a t³ हा तुमचा d²y/dx² आलेला आहे. लक्षात येते का फायनल आन्सर कसा आपण फाइंड आउट केलेला आहे? तुम्ही परत एकदा बघा हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी एक्स आणि वाय हे इन टर्म्स ऑफ टी दिलेले आहेत. पॅरामीटर आहे टी, म्हणजे मी काय करणार आहे dy/dx कसा फाइंड आउट करणार आहे dy/dt डिवायडेड बाय dx/dt. आता अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली की LHS ची डेरिव्हेटिव्ह होणार आहे ddx dy/dx चा, तो येईल d²y/dx². आणि RHS ची डेरिव्हेटिव्ह काय होईल ddx 1/t ची. फंक्शन टी मध्ये आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. काय करायचं फंक्शनची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायची इंटू त्याला dt/dx न मल्टिप्लाइड करायचं. ओके. आता या 1/t ची डेरिव्हेटिव्ह झाली -1/t² इंटू dt/dx. आता dt/dx ची व्हॅल्यू या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल लिहायचा. dx/dt चा रेसिप्रोकल म्हणजे 480 चा रेसिप्रोकल काय येईल 1/480. ती व्हॅल्यू पुट केली की आपल्याला d²y/dx² खूप इझिली फाइंड आउट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड d²y/dx² if x is equal to a into bracket theta minus sin theta and y is equal to a into bracket 1 minus cos theta. या ठिकाणी आपल्याला d²y/dx² फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि x हा इन टर्म्स ऑफ थिटा आणि y हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. d²y/dx² म्हणजे काय तर ddx dy/dx चा. ओके. मग मला सर्वात पहिल्यांदा dy/dx फाइंड आउट करावा लागेल. x हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे. म्हणजे हे फंक्शन्स कसले झाले तर पॅरामेट्रिक फंक्शन झाले आणि पॅरामीटर काय आहे तर थिटा आहे. मी हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काय करतो बघा, गिवन y जो दिलाय तो लिहून घेतो a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. हे डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा कारण की पॅरामीटर आहे थिटा. देअरफॉर y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा dy/dθ इज इक्वल टू d कोणाचा घेणार आहे मी a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटाचा इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आहेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील इंटू ब्रॅकेटमध्ये बघा डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार आहे d 1 चा 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस d कॉस थिटाचा कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस साइन थिटा इज इक्वल टू a साइन थिटा. लक्षात आलेलं आहे. हा dy/dθ मिळेल आपल्याला. ओके. dy/dθ मिळाला. आता x वरून dx/dθ काढतो, x वरून dx/dθ काढतो अँड x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. x हे फंक्शन कशामध्ये थिटामध्ये, म्हणून मी डिफरन्शिएट करतो हे विथ रिस्पेक्ट टू थिटा. x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा dx/dθ इज इक्वल टू ddθ कोणाचा असणार आहे तर ब्रॅकेटमध्ये a इंटू थिटा मायनस साइन थिटाची इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहेत ते बाहेर येतील आणि ddθ कोणाचा होणार आहे थिटा मायनस साइन थिटाचा. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये सबस्ट्रॅक्शन डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 येईल मायनस साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा ही येईल कॉस थिटा. a इंटू 1 मायनस कॉस थिटा हा आपल्याला dx/dθ मिळेल a इंटू 1 मायनस कॉस थिटा. याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणतोय, याला मी इक्वेशन सेकंड म्हणतोय. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे पहिल्यांदा तर dy/dx, म्हणून मी इथं लिहितो वी हॅव dy/dx. dy/dx चा फॉर्म्युला काय आहे तर dy/dθ डिवायडेड बाय dx/dθ पॅरामेट्रिक नुसार. dy/dθ फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इट्स a sin theta
divided by dx by d theta. From equation second, it's a into 1 minus cos theta. बघा a ला एक कॅन्सल होईल, a ला a कॅन्सल होईल, न्यूमरेटर मध्ये राहतील साइन थिटा, न्यूमरेटर मध्ये साइन थिटा राहील आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस कॉस थिटा राहील. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल थिटा बाय 2. आणि साइन थिटासाठी फॉर्म्युला काय करणार आहे, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. लक्षात आलं का? बघा या ठिकाणी आपण हे फॉर्म्युले यूज केलेले आहेत. साइन थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. बघा काय आहे, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. अजून 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला बघायचा आहे, 2 साइन स्क्वेअर हाफ ऑफ द अँगल थिटा बाय 2. या ठिकाणी 1 मायनस कॉस थिटासाठी 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 यूज केलेला आहे आणि साइन थिटासाठी 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. 2 ला 2 कॅन्सल होतील, साइनला साइन कॅन्सल होतील, 2 ला 2 कॅन्सल झाले, साइनला साइन कॅन्सल झाले. कॉस थिटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थिटा बाय 2 म्हणजेच हे आपल्याला मिळालेलं असणार आहे कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट थिटा बाय 2. हा कोण मिळालेला आहे तर dy बाय dx मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर अगेन डिफरन्शिएट करावं लागेल, अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू. आता तुम्ही म्हणाल की पॅरामीटर थिटा आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करा. नाही, कारण आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर पाहिजे. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे डी डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा, डी डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा. म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार, डी वाय बाय डी एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार. म्हणजे हे असं होईल बघा, डी डी एक्स एल एच एसचा म्हणजे डी वाय बाय डी एक्सचा इज इक्वल टू डी डी एक्स आर एच एसचा म्हणजे कोणाची डेरिव्हेटिव्ह असणार आहे, कॉट थिटा बाय 2 ची. ओके, या ठिकाणी डी डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असं लिहू शकताय तुम्ही, इज इक्वल टू. आता या ठिकाणी फंक्शन थिटामध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करताय, फंक्शन थिटामध्ये डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, पण फंक्शन थिटामध्ये ते डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा झालं पाहिजे. कॉट थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू त्या थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 1/2 इंटू आता त्या थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स न मल्टिप्लाइड करायचं म्हणजे डी थिटा बाय डी एक्स. ही गोष्ट लक्षात येते का? बघा डायरेक्टली केलेली आहे. फंक्शन थिटामध्ये होतं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केलं आणि इंटू डी थिटा बाय डी एक्स न मल्टिप्लाइड केलं. हे जर समजलं नसेल तर लक्षात घ्या, काय करणार आहे, डी डी थिटा फंक्शन कशात आहे, थिटामध्ये, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार आहे. डी डी थिटा कोणाचा, कॉट थिटा बाय 2 चा इंटू आता हे डी थिटा ज्यादा झालेले आहेत, आपल्याकडे होते का ते नाही, म्हणजे हे इथं डी थिटा लिहिणं मला गरजेचं आहे. डिवायडेड बाय हा डीएक्स आपण लिहायचाच राहिलेलो आहे डिनॉमिनेटर मधला, तो डीएक्स. लक्षात आलं, डी डी थिटा ऑफ कॉट थिटा बाय 2 इंटू डी थिटा बाय डीएक्स. कॉट थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू थिटा बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह ते येईल हाफ इंटू हा डी थिटा बाय डीएक्स. हा आलेला आहे आपला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. ओके, वी हॅव. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी हा डी थिटा बाय डी एक्स काय येतोय ते बघायचं आहे. डी थिटा बाय डी एक्स, डी एक्स बाय डी थिटा काढलाय, डी एक्स बाय डी थिटा आपण काढलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, डी थिटा बाय डी एक्स काढायचं आहे. म्हणून इथं लिहितोय वी हॅव डी थिटा बाय डी एक्स इज इक्वल टू 1 डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू 1 dx बाय डी थिटाची व्हॅल्यू a इंटू 1 मायनस कॉस थिटा, a इंटू 1 मायनस कॉस थिटा. ओके, देअरफॉर इक्वेशन 3 गिव्स काय देणार आहे बघा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस
कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू 1/2 इंटू 1 ए इंटू 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू, हे झाले मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय 2 इंटू ए 2a इंटू 1 मायनस कॉस थिटा बद्दल काय लिहू शकतोय? 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू, हे झाले बघा मायनस 1 साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर होणार, 1 साइन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर होणार, कोसेक स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर हे होतील कोसेक फोर्थ ऑफ थिटा बाय 2. ओके, आणि 2a इंटू 2 म्हणजे हे येतील 4a, हा आपला येईल डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर. आलं का लक्षामध्ये? तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे डी स्क्वेअर वाय वाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस कोसेक फोर्थ ऑफ थिटा बाय 2 डिवायडेड बाय 4a. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मधील काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले की जे पॅरामेट्रिकच्या फॉर्मनं सॉल्व्ह करायचे होते. तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित समजलेले असतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.